मुर्दा. आज नक्कीच पांडू संघामध्ये देखील काही खेळाडूंची कमतरता या ठिकाणी नक्कीच जाणवत आहे. भरत शिंदे पहिलं षटक हाताळण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज होत आहेत. आज 10 खेळाडू घेऊन जहीर पांडू संघ या मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. मात्र 2022 संघर्ष केला होता पांडू संघाने. 2022 मध्ये जवळपास नंबर 3चं पारितोषिक पटकावलं होतं याच एनसीसी चषकामधील, याच नारंगीच्या मास्टर्स कप मधील. भरत शिंदे पहिला चेंडू आणि दांडी गोल. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी क्लिंग बोल्ड मिस्टर राजेश पाटील परतीच्या मार्गी गॉन. और बड़ा विकेट गिरता हुआ राजेश सर जी के द्वारा। राजू न्यू बैटर मैदान पर जाते हुए और एक बेहतरीन बल्लेबाज करना होगा दोस्तों आज ही। इसके बाद दूसरी फेरी की पहली मुकाबले की शुरुआत हम देखने जाएंगे और क्या वो मुकाबला इस मैदान पर कौन सी टीम दो हाथ करती हुई नजर आएगी। लाजवाब मुकाबले 4-4 ओवर का मुकाबला खेला जाएगा। इसके बाद होने वाले मुकाबले ये 5 ओवर का मुकाबला, पहली फेरी का आखिरी मुकाबला आप देख रहे हैं। एक तरफ पांचू मास्टर और एक तरफ मतलब मास्टर टीम है, दोनों ने बेहतरीन अंदाज में खेल खेला है। मगर इस मैदान पर एक लाजवाब खेल खेला होगा। भरत सर जी हमारे साथ कॉम बॉक्स में एक बेहतरीन आवाज के मालिक और दोस्तों तुकाराम सर जी थोड़ी देर में इस कॉम बॉक्स में जुड़ जाएंगे। क्या मुकाबले इस मैदान पर देखने को मिलेंगे। फन लाइट के मुकाबले हैं। सनलाइट में अपने मुकाबले को बेहतरीन अंदाज में देखा है, मगर ये फन लाइट में ये मुकाबले कौन से अंदाज में आप देखने को मिल जाएंगे। न्यू बैटर राजू, प्रशांत और राजू ये जोड़ी मैदान पर है। मोदा टीम मास्टर और पांचू मास्टर के बीच ये मुकाबला। अगली गेंद लेग स्टंप पर गेंद थी, थोड़ा सा लेग स्टंप के बाहर, अंपायर के दोनों हाथ खुलते हुए वाइड का इशारा आता हुआ। एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई मोदा मास्टर 11 टीम की और 1 रन के साथ खाता खुला है टीम का। एक धाव नक्कीच या ठिकाणी आव्हानाच्या स्वरूपात एक धाव अकाउंटवर नोंदवली जाईल मुर्दा टीमला। आज मुर्दा संघ देखील फाईट करतो या ठिकाणी। यावेळेस उडवण्याचा प्रयत्न होता, नक्कीच पिक करायचं होतं। फलंदाज त्या ठिकाणी आहेत मिस्टर राजू आणि एक जबरदस्त फटका त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता। मात्र सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी भरत शिंदे। जवळपास या गोलंदाजाविषयी माहिती द्यायची गेली तर पहिली हॅट्रिक या गोलंदाजांना उमेदमानच्या त्या मैदानाकडे मोठा फटका डीपला प्रोडक्शनला फिल्डर होता, मात्र त्याच्या वरून चेंडू निघून जातोय। 6 धावांसाठी षटकार। ताकदीच्या सोबत जवळजवळ डीप मिड विकेटला शतरक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र त्याच्या मस्तकावरून हा मात्र शानदार आणि दमदार फटका। राजू, राजेश पाटील जरी बाद झाले तरी आमच्याकडे दुसरा राजू आहे आणि तो मात्र राजेश पाटील यांची त्या ठिकाणी कामगिरी भरून काढतोय। यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप पंच वळतायत, व्हाईटचा इशारा पंचांचा या ठिकाणी दिला जातोय। षटक क्रमांक पहिले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिले षटक आणि धावा फळकावा लागलेल्या आहेत त्या 7। 8 झाल्यात, माफ करा 8 धावा झालेल्या आहेत। यावेळेस चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे। दीपला प्रमोद होता प्रोडक्शनसाठी, मात्र सिंगल तर पूर्ण केला। शोल्डर प्रॉब्लेम आहे आणि या कारणास्तव परफेक्टली थ्रो करू शकत नाहीत प्रमोद। अंडरआर्म थ्रो केला गेला नॉन स्ट्राइक एंडला, तत्पूर्वी मात्र या 2 धावा या ठिकाणी बलून काढल्या। गुड रनिंग बिटवीन द विकेट। आज दीप्तेन यांची हल्दी देखील आहे आणि आज मुर्द्याचे देखील काही खेळाडू ऍब्सेंट आहेत। या टीम मध्ये बरेचसे खेळाडू ऍब्सेंट आहेत मुर्दा टीम मध्ये देखील। आणखीन एक चांगला चेंडू, म्हणजे कधी कधी आपण बघतोय की चांगला चेंडू पडतो जहीर, तर कधी कधी चांगलाच मार बसतोय गोलंदाजाला। हे देखील यावेळेस देखील थोडंसं आपण पाहिजे मिश्रण केली भरत शिंदे यानं, गती थोडीशी कमी केली होती। एक स्लोरम चेंडू हाताळला गेला आणि मात्र हा चेंडू या ठिकाणी होतोय डॉट। 10 धावा फळकावर। आणखीन एक मोठा फटका, जबरदस्त जबरदस्त बॅक टू बॅक। या मात्र ओव्हर मध्ये नक्कीच थोडासा महागडा
भरत शिंदे पॉवर प्लेच्या या षटकामध्ये जवळजवळ 16 धावा खर्च करतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. धाव संख्या आहे 1/16. जबरदस्त जबरदस्त फटकेबाजी, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि या ठिकाणी नक्कीच पॉवर दाखवण्याचं काम त्या ठिकाणी मुर्दा टीमने केलं. दुव्वाधार फलंदाजी. आता नक्कीच मुर्दा संघ देखील विचार करत असेल, मुर्दा टीमचा कॅप्टन, की या खेळाडूला मी मागे का ठेवतोय. आज जो राजूनं परफॉर्मन्स दाखवला या नारंगीच्या या मैदानावर पांडूच्या अगेन्स्ट, इथून कदाचित क्रमांक जो आहे हा मात्र पुढे दिसेल, क्रमांक वाढेल. इथून कदाचित जो क्रमांक 7 वर, जो क्रमांक जवळपास 8 वर किंवा 6 वर यायचा, हा क्रमांक कदाचित पुढे येईल राजूचा. क्लास क्लास बॅटिंग आज राजूने नक्कीच अनेकांची मन जिंकलेत आज. 16 धावा, 5 चेंडू, 14 धावसंख्येवर राजू खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर 35 इयर ओल्ड गोलंदाज मिस्टर नितीन पाटील, स्विंगचा सुलतान म्हणून एक ओळख या गोलंदाजाची आहे पाणजूच्या त्या क्रिकेटच्या पटलावर. यावेळेस हा चेंडू मात्र आउटसाइड ऑफ स्टंप टर्न झाला, भरपूर चेंडू कट झाला, व्हाईट लाईन मात्र सोडून निघून जातो हा चेंडू. व्हाईटचा इशारा पंचांचा. धावा येत आहेत त्या 17. झहीर आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत कमेंट्री बॉक्स मध्ये. ऑफचा चेंडू ऑन साइडला, हलक्या हाताने फक्त चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. एक धाव तर वेगानं दुसऱ्यासाठी शूट होतोय त्या ठिकाणी आणि थ्रो येईपर्यंत या ठिकाणी 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. ज्याप्रमाणे ज्या वेगानं झहीर मुर्दा संघ आज या ठिकाणी या मैदानावर खेळत आहे, तर नक्कीच जवळपास 50च्या पलीकडे हा संघ नक्कीच जाण्याचा प्रयत्न करेल. त्यावेळेस अप्पर कटचा फटका गॅप मध्ये आहे, थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल होतोय. स्टॉप केलं गेलं त्या ठिकाणी स्टॉप केलं गेलं. थर्ड मॅनच्या अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलं. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट. आणि इथे मात्र भीमरचा इशारा, प्लस मिळेल, प्लस नक्कीच मिळेल या ठिकाणी. जवळपास 3 धावा, माफ करा, 3+1 हा चौकार मिळतोय मुर्दा टीमला. 23 धावा, 19.71च्या करंट रन रेट नाग संघ खेळतोय. यावेळेस मिस्टर स्टोक आहे, मात्र हा कॅच होईल का? प्रमोद भोईर आहेत, मात्र नाही आहे. कॅच त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. प्रयत्न चांगला केला होता प्रमोदनं, झेलच्या बरोबर अगदी खाली देखील आला होता, मात्र अंतिम क्षणी कुठेतरी मात्र त्या ठिकाणी कॅच होतोय प्रमोद कडून ड्रॉप. पाणजू वर्सेस मुर्दा हा मॅच भरपूर प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट नक्कीच पाहत असतील, नो डाऊट. प्लेसमेंट पुन्हा एकदा यावेळेस पंच केलं गेलं. एक्स्ट्रा कव्हर डीपला किशोर आहेत त्या ठिकाणी प्रोटेक्शनसाठी. आरामात प्रत्येक चेंडू झहीर जर आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवर धावा येत आहेत. कुठेतरी प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. हे नक्कीच कौतुकास्पद आहे मुर्दा या टीमसाठी. धावा संख्या 27, षटक क्रमांक आपण पाहतो 2. म्हणजे या धावा आपण कालच्या दिवसामध्ये झहीर पाहिल्या होत्या ना, की जवळजवळ 4थं ते 5वं षटक पूर्ण व्हायचं त्यावेळेस आपण इतक्या धावा पाहायचो स्कोरबोर्डवर. इथे फक्त षटक सुरू आहे ते 2रं आणि स्कोरबोर्ड सजलाय, फुललाय, स्कोरबोर्ड वाढलाय, इतकंच मी म्हणू शकतोय. सही का भरसा जी, क्या बेहतरीन बल्लेबाजी होती हुई राजू सर जी द्वारा. दोनों बैटर लाजवाब बल्लेबाजी. शॉट गिनती बैकफुट पर के जगह बनाई, पॉइंट और कवर के खिलाड़ी की जब तक फील कर पाएंगे 1 को 2 में तब्दील होकर रनआउट का मौका है. ये विकेट कीपर ने आप गलती की है, ये गलती आप कितनी महंगी साबित होगी ये तो आने वाला वक्त कहलाएगा पांचों मास्टर टीम के लिए. संधी भरपूर निर्माण झाल्या, भरपूर संधी गोलंदाजांनी निर्माण केल्या, शतरक्षकांना देखील संधी निर्माण केल्या, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. म्हणजे जर म्हणायचं केलं ना झहीर, तर दैव देते आणि कर्म नेते, अशातला पण हा खेळ पाहिला.
कारण त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. विकेट फॅक्टर खूप महत्वाचं असतं आणि यावेळेस वारंवार आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये चुके. पुन्हा एकदा ऑन साईडला हा देखील फटका चांगला पाहायला मिळेल. सुहास पाटील त्या ठिकाणी आहेत. एक धाव, दुसऱ्याचा कॉल दिला जातोय. 2 धावा. रॉंग एंडला थ्रो, कुठेतरी स्ट्राईक एंडला थ्रो जाणं गरजेचं होतं. चला, एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लागतायत ते 31. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. तत्पूर्वी आपण ऐकूया एक सुंदर सुंदर गाणी. मध्ये अंगूरच्या देखील त्या एका बाटलीला भरपूर किंमत होती. जाईल भरपूर किंमत होती ते कोविडच्या काळामध्ये त्या बाटलीला. चला, मॅचच्या दिशेने आपण येऊया. 31 धावा फलकावर येत आहेत. जवळपास जर विचार केला आपण तर 15.50च्या करंट रन रेट ना खेळतोय. गोलंदाज सुहास पाटील. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी या ठिकाणी येतोय. जबरदस्त स्टार्ट, मात्र अप्रतिम स्टार्ट. पांडू संघाला मात्र इथे या धावत संख्येला कुठेतरी आला घालणं गरजेचं आहे. ब्रेक लावणं गरजेचं आहे. सुरेख पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला. मी म्हटलं की इथून कुठेतरी पांडू संघाला वापसी करावी लागेल. कारण जो प्रोजेक्टर स्कोर आपण जर पाहिला तर तुम्ही 15.50च्या करंट रनने ज्यावेळेस खेळताना त्यावेळेस तुमचा नक्कीच प्रोजेक्टर स्कोर 70च्या पलीकडे जाईल. आणि त्याच वेगानं मुर्दा संघ सुसाट सुरू आहे. नक्कीच तुकाराम सरांचं या ठिकाणी आगमन झालं कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सुहास पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेस सॉफ्ट हँडनं ड्राईव्ह केलं गेलं ऑफ साईडला. एक धाव तर वेगानं पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी नितीन पाटील आहेत एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. एक धाव. धावसंख्या होत आहे ती म्हणजे 32. षटक सुरू आहे ते 3रं. धन्यवाद भरत राऊत. मॅचच्या दिशेने जाऊया पुन्हा एकदा. चांगला स्टार्ट, चांगला सुरुवात आहे मुर्दा मास्टरचा. 32 धावा धाफलकावरती आहेत. इथून सुहास प्रयत्न तोच आहे का विकेटचा. पांजूचा संघ तोच प्रयत्न करतो. इथून प्रशांतची खेळी 6 धावांची आणि खास करून राजू यांची 22 धावांची खेळी. आक्रमक ते फटके आपण पाहिलेत तिथून खेळत असताना. पण कालचा दिवस जसा आपण पाहिला ना, कालच्या दिवसापासून आजही मागचा मॅच आपण एक जो पाहिला होता, मॅच बदलायला वेळ लागत नाही. सामना चेंज व्हायला वेळ लागत नाहीये. प्रत्येक वेळा काहीतरी नवीन घडतं आणि त्याच अपेक्षेवरती पांजू मास्टरचा संघ देखील आहे का इथून काहीसं वेगळं घडेल आणि आपल्या बाजूनं काहीसा खेळ इथे होईल. पण दुसऱ्या बाजूला इतका चांगला स्टार्ट आहे त्याचाही फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जाईल. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू काय फटका केलाय. स्क्वेअर कट 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 फटका. चेंडू गेला सर पॉइंट रिझन मध्ये. सीमारेषा बाहेर चौकार. सर की इथून मात्र आता मात्र नक्कीच मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल मिस्टर राजेश पटेलच्या की या खेळाडूला आपण मागे का ठेवतोय. पुढच्या ज्या काय स्पर्धा आहेत, पुढच्या ज्या मॅचेस आहेत, कदाचित त्या पुढच्या मॅचेसमध्ये मुर्दा संघ या खेळाडूचा वापर नक्कीच पुढे करेल. आज काय बॅटिंग. आज खरोखरच सगळ्यांची मनं जिंकलेत. आज मुर्दाच्या गावामध्ये टीव्ही ऑन असतील ना, बऱ्याच जणांचे नक्कीच स्मार्टफोन ऑन असतील. त्यांच्याकडून देखील राजूसाठी टाळ्या असतील. 12 चेंडू 26 धावसंख्येवर बॅटर खेळतो मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक चांगला फटका डीपला. क्षेत्ररक्षक प्रोडक्शनला आहे त्या ठिकाणी. मिड विकेट रिझर्व मध्ये किशोर. थ्रो जाईपर्यंत 2 धावा. आरकेच्या मैदानावरचा तो कॅच जबरदस्त कॅच. त्या कॅचनं मी म्हणेल मुर्दा संघाला ती मॅच दिली. त्या कॅचनं
मुर्दा संघ ती मॅच जिंकली त्या कॅचनं. जबरदस्त कॅच, कारण यतीनचा कॅच होता तो दहिसरच्या अगेन्स्ट तो सामना सुरू असताना मायकलचा तो कॅच याच खेळून राजूने पटकावला होता, घेतला होता तो. स्वीप करायचं होतं यावेळेस, पुढच्या पायाला स्लाइड दिली होती, गुडघ्यावर पूर्णतः ओझ. यस पंच बाद होतो या ठिकाणी. यावेळेस एक चांगली इनिंग साकारताना मात्र या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करतो मिस्टर राजू. जबरदस्त एकदा जोरदार टाळ्या व्हायला राजूसाठी. 14 चेंडू आणि 28 धावेची अफलातून इनिंग, अफलातून इनिंग राजूने साकारली. वाईल्ड डन राजू. विकेटमध्ये अप्रोच पाहून आता विकेट कशासाठी बाद झालाय, कशासाठी विकेट सॅक्रिफाईस झालाय याही गोष्टी आहेत. पण 28 धावांची अप्रतिम खेळी म्हणून तो टाळ्यांचा गजर इथून डगआउटमध्ये झालाय मुर्दा मास्टरच्या. पण क्रिकेटमध्ये असंही कधी होते, सर्व काही सुरळीत चालले, सर्व काही व्यवस्थित चालले, मग त्याच्यामध्ये काहीच वेगळं घडले आणि कदाचित प्रतिस्पर्ध्याला मॅचमध्ये येण्यासाठी तुम्ही संधी त्यांना निर्माण करून दिली. बरोबर तुकाराम सर, तुम्ही बरोबर म्हटलं, कारण सगळं काही सुरळीत सुरू होतं. मात्र ही या ठिकाणी मी तर म्हणेल ही विकेट सॅक्रिफाईस केली इतकं मी म्हणू शकतो. मात्र इथून काय नजर लागेल का, इथून कदाचित या मॅचला वळण येईल का, हे देखील महत्वाचं आहे. कारण नायगावचा संघ आहे, त्यांना माहिती आहे जर वसईवरनं गाडी आली तर ठीक आहे, नाही तर विरारवरनं गाडी आली त्याच्यामध्ये घुसणं थोडंसं मुश्किल असतं. थोडीशी जागा शोधायची आहे. आता पांझून ती जागा शोधली आहे का, ती जागा होती हलक्या हाताने चेंडू लागेल पॉइंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने तिथून चेंडूवरती आलात. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केलेली आहेत. एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 39 39 वरती. 11 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. मुर्दा मास्टरचा संघ प्रयत्न करतो 13च्या सरासरीने प्रोजेक्ट स्कोर इथून 60च्या वरती दाखवला जाणार आहे, त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल. पण प्रमोदला आणण्यामागे उद्देश तेच आहे, धावा रोखायची आहेत आणि विकेट घ्यायची आहेत. नक्कीच एक काम करावं लागेल. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. थ्रो थोडासा नक्कीच चुकीचा थ्रो त्या ठिकाणी पाहिला. मात्र यष्टीरक्षकाचं कौतुक करून जितू तुम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी चेंडूला गॅदर केलं गेलं. एकच धाव लाला माची. कारण मुर्दा टीमच्या 2 खेळाडूंविषयी नक्कीच चर्चा करेल तुकारामजी, कारण लाला माची आणि नयन मात्रे हे 2 खेळाडू या नारंगीच्या मैदानावर सक्सेस झालेत. पण मागे जसं त्या 2 खेळाडूंचे महत्वाचे गेले, पण राजू यांची खेळी का महत्वाची त्याच्यावरती चर्चा करूया. ऑफ स्टंपच्या बाहेर होता चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडून होता. एक रन ऍड होईल धापरकावरती. हा चेंडू हाताळला गेला होता. एक व्हाईट बॉलनं धावफलक जाऊन पोहोचले ते 41 41 वरती. अँगल क्रिएट करतोय. आता मी राजू यांच्या त्या खेळीवरती येणार आहे तुमच्या दिशेनं, पण 3.3 षटकांचा खेळ झालाय. 41 धावा धावफलकावरती. प्रशांत आहे त्या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न. त्यासाठी मी म्हटलं तुकारामजी की सगळं काही सुरळीत असताना ती विकेट जी टाकली गेली तिथून काय इथून पांडू संघ वापसी करेल का, आणि तो प्रयत्न सुरू आहे. कारण आतापर्यंत 3 चेंडू प्रमोदनं अतिशय सुंदररित्या हाताळलेले आहेत. धावा झालेल्या आहेत फलकावर. त्या म्हणजेच 41 जवळजवळ राजूची अतिशय सुंदर बॅटिंग आपण या ठिकाणी पाहिली राजूची. प्रमोद पुन्हा एकदा सज्ज समोर आहे तो प्रशांत. सॉफ्ट हँड चेंडूला मात्र ऑफ साईडला ड्राईव्ह केलं गेलं. सिंगल इथे नक्कीच मिळेल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम त्या ठिकाणी केलं, कारण समोर आहे लाला माची आणि या खेळाडूला सर्वाधिक चेंडू खेळण्यासाठी मिळावेत हा मात्र प्रामाणिक प्रयत्न प्रशांतचा. जो स्ट्राईक फलंदाज आहे तो प्रमुख फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज. या फलंदाजचा उल्लेख तुम्ही केला की या मैदानावरचा त्याचा खेळ नेहमीच बहरलेला आहे. आता त्याचा खेळ बहरलाय, मग त्याची विकेट पाहिजे. मुर्दा मास्टर विचार करतो त्याचा खेळ बहरावा. ओ जसमिस लेग स्टंपला फुंकर घालून जावा, थोडासा त्याला हलकासा फुंकर घालून जावा. हा रिप्ले आपण बघू शकता. रिप्ले बघा फुंकर घालून की लागलाय की काय, इतकंही जवळनं चेंडू हा गेलाय पाठीमागे. खरोखरच म्हणजे काहीतरी संदेश देऊन गेला चेंडू यष्टीला, इतकं नक्कीच आपण तुकारामजी म्हणू शकतो. किती जवळून चेंडू निघून गेला.
सुरेख सुरेख गोलंदाजी. प्रमोद भोईर पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आहे लालामाची. यावेळेस पुन्हा एकदा प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. उसळी घेतोय चेंडू. पहा जरा चेक करा प्लीज. मला वाटतं चेंडू कदाचित त्यांच्या शरीरावर आदळतोय. लाला तोंडावर मारत चेंडू त्यांच्या लागला गेला. जरा चेक करा प्लीज. पाणी पाणी प्लीज. पाणी जाऊ द्या मैदानात. पाणी जाऊ द्या मैदानात प्लीज. आईस पॅक असेल तर एक आईस पॅक देखील पाठवून द्या. रिप्ले आपण पाहू शकतोय कशा प्रकारे. ओ अगदी तोंडावर हा चेंडू. जो बाउन्स होता तो बाउन्स पकडता आला नाहीये. पूल खेळायचा होता मात्र नक्कीच दुखापत नक्कीच झाली असेल लालाला. कारण चेंडू बरोबर तो तोंडावर त्यांच्या लागला गेला. त्रेचाळीस धावा 2 गडी बाद 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. सुरुवात काय दणक्यात केली होती. त्यानंतर नक्कीच प्रमोद एक चांगलं षटक या ठिकाणी आदळतोय. निव्वळ धावा प्रमोद या ओव्हरमध्ये खर्च करतोय. त्या 5 वापसी करतोय पांडू संघ. वापसी एक चांगला शब्द तुम्ही नक्कीच वापरलाय. कारण मॅच मध्ये येण्यासाठी असं षटक पाहिजे होतं पांजू मास्टरच्या या टीमला. तर दुसऱ्या बाजूला मुर्दा मास्टर 3 षटकामध्ये 38 धावा केल्या. त्या मागचं षटक 5 धावांचा पण प्रयत्न आता आहे. 6 चेंडूचा खेळ आहे आणि 6 चेंडूमध्ये अजून 12-15 माची आहे. लाला माचीचा उल्लेख तुम्ही केला आहे तर लाला माची आहे. त्याच्यामुळे अपेक्षा आहेत टीमच्या की इथून 12-15 प्रोजेक्टेड स्कोर आता बदललाय. प्रोजेक्ट स्कोर जर पाहिला इथून तर 5 षटकानंतर 54 दिसेल पाहिलं तर. कारण 11च्या आसपासची सरासरी आता सध्याच्या घडीला मैदानावरती करंट जो बघतोय बघा प्रोजेक्टेड स्कोर 54 दिसतोय. आणि तो प्रयत्न असताना शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होते. तेज कुमार कर्णधार कॅप्टन आहे. बघूया कर्णधार शेवटचा षटक हाताळण्यासाठी आले आहेत. काय प्रयत्न असेल मुर्दा मास्टरचा. 6 चेंडू आहेत. 12 बनतील 15 बनतील की पांजू बोलतोय इथून आम्ही 7 किंवा 8 देणार. नक्कीच नक्कीच सुद्धा कॅप्टन आहेत. समोर आहे लाला माची. सुरेख यावेळेस देखील अतिशय सुंदर चेंडू तळला गेला. पूल करायचं होतं मात्र यावेळेस बीट होतोय लाला. सर्वाधिक धावा मागच्या मोसमातील वन ऑफ द ग्रेट प्लेअर. लक्षात ठेवा एका स्पर्धेमध्ये तुकारामजी सर्वाधिक धावा या खेळाडूच्या नावावर आहेत. 156 धावेचा विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे लाला माची. हा विक्रमवीर आहे नक्की जसं तुम्ही उल्लेख केला अग्रिकोले मास्टरचा. विक्रमवीर आहे. विक्रमवीर आहे. वीर आहे. धीर आहे. चेंडू गेला सर सीमा रेषा पार. षटकार. नावला खंडावळीच्या मध्ये जावा राजमाची आहे. आता तिथे फेमस राजमाची आहे पण मुर्द्याचा लाला माची पण फेमस आहे आपल्या बॅटिंगसाठी. आपल्या अशा आक्रमक खेळासाठी तो फेमस आहे आणि त्याने दाखवून दिलंय क्रमांक माझा किती आहे महत्वाचं नाहीये. पण आता मला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पार करायची आहे. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. धाव धावात 49-49. जबरदस्त फटका. वारंवार त्याच फटक्याच्या प्रयत्नामध्ये होता लाला माची मात्र तो मात्र सूर गवसतोय या खेळूला. पुन्हा एकदा यावेळेस हा एक चांगला हाफ ट्रॅकर चेंडू तळला होता. ऑफ साईडला मात्र चेंडूला पंच करायचा प्रयत्न होता लाला यांचा. वापसी करतोय तेजकुमार. एक षटकार पहिला चेंडू डॉट त्यानंतर षटकार त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू येतो डॉट. डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इनिंग मधला स्ट्रायकर आहेत लाला माची. शरीरावरती चेंडू आदळला. खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी. तेजकुमार नाव फक्त नाहीयेत तेज आहेत. वेग आहे. स्पीड आहे आणि कर्णधार जर आहेत तर जबाबदारी आहे. ती जबाबदारी सध्याकडला 4 चेंडूवरती आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 2 चेंडू आहेत मात्र हे 2 चेंडू दोन्ही टीम साठी दोघांसाठी ही नक्कीच महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा यावेळेस देखील चांगले चेंडू पाहतोय मात्र पंच वळतायत. अँगल क्रिएट करताना या ठिकाणी आपला चेंडू पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा. धाव संख्या 50. फलकावर 50 धावा नक्कीच लावतोय मुर्दा मास्टर्स टीम. 50 धावा धाव फलकावरती. पण एक सामना पाहिला इथून
एक सामना पाहिला पण 51चा पाठलाग झाला या मैदानावरती म्हणून मुर्दा मास्टरचा प्रयत्न आहे 50 वरनं 55 आणि 55 वरनं 60 50 वरनं 55 55 नाही येतो 56 अब तक 56 चेंडू गेला सीमारेषे पार सिक्सर षटकार वर जम्प झाला 56 या 6 न धाव पलक 56 56 जिसके पास लाला है वो टीम की लाइफ जिंगा लाला है. जबरदस्त बॅटिंग अफलातून बॅटिंग. यावेळेस कुलवटाचा चेंडू होता चांगला फटका आपण पाहतोय त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक धाव तर वेगाने पुणे डबल साठी शूट होतोय लाला. यस 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 अपील अपील या ठिकाणी केली गेली. काय हा रनआउट आहे का थर्ड अंपायर रेफर करते त्या ठिकाणी रनआउट साठी. जबरदस्त थ्रो त्या ठिकाणी आपण पाहिला. चला रिप्ले बघा चेंडू थ्रो केला गेला यष्ट्यांच्या दिशेने चेंडू येतोय 1 2 3 यष्ट्यांना चेंडू ज्यावेळेला लागला तेव्हा क्रिस बरोबर बघा पुन्हा एकदा रोलिंग जाऊ द्या इनक्रीज आहे त्याच्या अर्थ 2 धावा चेंडूवरती पूर्ण झाल्यात 58 58 धावा शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 2 षटकार आले आणि 2 षटकांनी 20 धावाही आल्यात. धावा झाल्या धावफलकावरती 58-59 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढचा सामना ज्याची नाणेफेक टॉस केली जाणार आहे या 2 संघादरम्यान. बॅटिंग काढवा राजेश जे शून्यावरती बाद झाले त्यानंतर राजू यांची 28 धावांची खेळी प्रशांत यांची 8 धावांची खेळी आणि शेवटच्या क्षणी लाला माची यांची 9 चेंडूवरती 16 धावांची खेळी पाहिली. 6 एक्स्ट्रा 5 षटकामध्ये 58 धावा गोलंदाजी पाहिली तर भरत 16 धावांचं षटक 1 विकेट 3 15 धावांचा मध्ये सुभाष येऊन 7 धावांचा आणि प्रबंध 5 धावांचं षटक हाताळलं. शेवटला तेजकुमार यांच्या 15 धावा 58 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेट गमावले शून्यावरती आणि 38 वरती 58 धावा धावफलकावरती आपण पाहिल्यात. एक टॉस होईल आणि त्यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम मैदानावरती उतरेल. त्यावेळेला येऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं हलकासा बदल होईल. पुन्हा एकदा झैरभाई जॉईन होतील आमच्याशी. संघ खेळाडू कक्ष वर आहे. खेळाडू कक्ष वर आहे. पांडू संघ चला वर यायचं आहे. आपण खालीच बसवता चालेल चला टॉस साठी या. उमेदमान संघाचे कर्णधार आणि आर के मोरवा 4 षटकांचा मॅच असेल. आर के मोरवा आणि उमेदमान आणले का
लक्षकडे आपण मॅच काय बघित भलाय तो बघ काय करायला लागला हर्षद. चला या वळूया मॅचच्या दिशेने. मात्र या ठिकाणी आगमन झालेलं आहे आगरी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय केसरीनाथजी भोईर साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. आलेले सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं मैदानावर स्वागत. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आगरी कोळी मास्टर चषक 2024 आणि आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा चौथा सामना आहे. 59 धावांचं लक्ष इथून गाठायचं आहे. टीम बांधू मास्टरसाठी सर्वाधिक धावांचा पाठलाग करायचा आहे. 51चा पाठलाग झालाय, मग 59चा होऊ शकतो या विश्वासानं बांधू मास्टरला खेळायचं आहे. पुढे सरसंग खेळ होता. तर दुसऱ्या बाजूला मुर्दा मास्टर विचार करणार की आम्ही अपेक्षित धावसंख्या धावफलकावरती लावले. जे आम्हाला धावफलका यायचा होता त्याच्या जवळ आम्ही गेलेत. आता आम्हाला दबाव वाढवायचा आहे आणि इथून पांजू मास्टरला रोखून धरायचं आहे. नक्कीच मुर्दा संघाचं नक्की तेच काम असेल. मात्र धावसंख्येचा डोंगर समोर आहे पांजू संघाच्या. ही खासियत आहे, ही प्रशांतची खासियत आहे आणि ही प्रशांतची ओळख आहे. मंकड विकेटसाठी त्या ठिकाणी नक्कीच वॉर्न केलं जात आहे भरत शिंदे यांना. नेहमी अशा प्रकारचं आपण ज्यावेळेस प्रशांत गोलंदाजीवर असतो ना त्यावेळेस अशा प्रकारचं चित्र आपण नेहमी पाहिलंय. यावेळेस फटका फसतोय, चेंडू हवेत आहे, मात्र त्या ठिकाणी कुठलाही शतरक्षक नाही आहे. डीप मधून शतरक्षक येतो. त्या ठिकाणी सिंगल डबल मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. मात्र ते इथे प्लॅनिंग नुसार मुर्दा संघ देखील प्लॅनिंग नुसार खेळतोय की जवळपास ही विकेट घ्यायची नाही. मात्र त्याहून अधिक बुद्धिमान आपण पाहिलं तर भरत शिंदे ही विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस केली गेली. धावांचा डोंगर आहे, धाव संख्या मोठी आहे समोर. इथून नक्कीच वेगळ्या स्ट्रॅटर्जीनं वेगळ्या प्लॅनिंग नुसार पांडू संघ देखील या ठिकाणी खेळतोय. काय घडलंय? हा व्हिडिओ व्हायरल होणार. पुन्हा एकदा दाखवा रिप्ले डीव्हीएन. हा व्हिडिओ बघा. त्यांना आउट घ्यायचं नव्हतं आणि बघा बॅट टच केली पण तिथे बॉल डेट करायच्या नादात माहिती नाही पडलं की बॅट बाहेर आहे. हो तेच सांगतात ते, भाई आपका ध्यान किधर था? अब पछताए हो क्या जब चिड़िया चुग गई खेत. हा व्हिडिओ व्हायरल, थोडासा डीबीएन थोडासा कट करा कारण हा व्हिडिओ व्हायरल होणार. इतका चांगला आपण तो व्हिडिओ पाहिलाय. नक्कीच म्हणजे फनी मुवमेंट आपण जो व्हिडिओ पाहतोय तो फनी मुवमेंट मध्ये तो व्हिडिओ कधी पाहू शकेल तो करामची. म्हणजे कोणाला वाटेल का बाबा बॅट्समनने चूक केले, क्रीजच्या बाहेर बॅट टेकवले, पण कोणालाही माहिती पडणार नाही की त्यासाठीच बॅट बाहेर ठेवले की तिथून आउट घ्यावा. असाही तो प्रसंग पाहिलाय आपण. फुलटा चेंडू होता, ड्राईव्ह केला, चेंडूला ऑफसाईड दिशेनं चांगले क्षेत्ररक्षण राजेश पवार भरत होते. भरत तिथे पोहोचले आहेत. चांगले क्षेत्ररक्षण झाले. एक धावे चेंडूवरती पूर्ण. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा धावफलकावरती 2. पॉवर प्लेचं षटक ज्यावेळेस मुर्दा संघ तुकारामजी बॅटिंग करतो त्यावेळेस नक्कीच पॉवरफुल बॅटिंग आपण राजूच्या त्या बॅटमधून पाहिली. त्याच प्रकारे खेळावं लागेल पांडू संघाला. इथे मात्र बॅटची एज, चेंडू मात्र निघून जातो एसटीच्या मागे. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं.
एक धाव इथे नक्कीच मिळेल. पांडू संघाला धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 3. 3 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात जशी धमाकेदार केली होती, सुरुवात पहिल्या तर पहिल्या 2 षटकामध्ये तितक्या धावा जशा होत्या, पहिल्या 18 धावांचं 16 धावांचं षटक आलं होतं ते मुर्दा मास्टरच्या संघाकडनं. लोअर फुलटा चेंडू होता. काय फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. आणि ते रिफर केले तिसऱ्या पंचानं. आउट आहे नाही. जितू तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. हा आउट आहे नाही. चला आरके मोरवा नाणेफेक करण्यासाठी आलाय का आरके? मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णाजी भोईर साहेब, प्लीज आपण आपल्या शुभ हस्ते या पुढच्या मॅचची आपण नाणेफेक करावी. डाईव्ह जरूर लगावले आहेत, फक्त पाहण्याचा प्रयत्न करते ते क्रीज मध्ये सुरक्षित आहेत नाहीत. डीबीएन लाईव्ह कॅमेरामॅन आपण आपला मुख्य कॅमेरा जो आहे हा मुख्य VIP डायच्या दिशेने वळवावा. त्या ठिकाणी नाणेफेकीचा कवळ हा केला जातोय. मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णाजी भोईर साहेब त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याच शुभ 4 ओव्हरची मॅच अगोदर मी क्लिअर करतोय. 4 ओव्हरची मॅच. पॉवर प्ले असेल का? आयोजक प्रायोजक नारिंगी, 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पॉवर प्ले असेल का ते जरा डिस्कस करा. कॉइन स्विन झाला नाहीये, पॉवर प्ले नाहीये. टॉस स्विन. उमेदमान संघ नाणेफेक जिंकतोय. सचिन पाटील निर्णय लगेच कळवा. सचिन बॅटिंग क्षेत्ररक्षण. ओके, क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. उमेदमानचा संघ बॅटिंग करायची आहे. आरके मोरवा पॉवर प्ले नसेल चेक केला जातोय. थर्ड अंपायर चेक रेफर चेक केला जातो या ठिकाणी. रिप्ले आपण पाहू शकतो कशा प्रकारे हा रिप्ले पाहायला मिळतोय. ज्यावेळेला चेंडू लागला त्यावेळेला क्रीज मध्ये सुरक्षित नॉटआउट. नॉटआउटचा इशारा तिथे होतोय. गोलंदाजीसाठी योगेश, पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा तिथून आलाय. हे 2 महत्वाचे खेळाडू. जितूची बॅटिंग आपण पाहिले भारत आणि किशोर यांच्याकडे पण क्षमता आहे. असं नाही की तिथे क्षमता नाही, फक्त त्या क्षमतेनुसार खेळ व्हायला हवा. कारण इथून आत्मविश्वास वाढलेला आहे. मुर्दा मास्टरनं चांगली धावफलक उभारलेला आहे, त्याच्यामुळे त्यांचे हौसले बुलंद आहेत. आता हौसला वाढवण्याची वेळ पांजू मास्टरकडे आले. हौसले बुलंद होणे चाहिए. फुलटॉस मात्र हा फुलटॉस मिस केला या ठिकाणी. मिस्टर किशोर भोईर. चेंडू मात्र ऑफ साईडला त्या ठिकाणी निघून जातोय. 1 धाव डबलचा कॉल आणि त्या ठिकाणी किशोर मात्र बाद होतोय. चिकनी कमर पे तेरी में हा फुलटॉस चेंडू होता. धावाच्या स्वरूपात गडी वाद झालाय. सहा धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. ही नयन निबाडर मिस्टर प्रमोद येतोय यावेळेस. प्रमोद येतोय. नक्कीच इथून मात्र एक मोठा फलंदाज या ठिकाणी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. पाणजू मास्टर्स या टीमचा, पाणजू स्पोर्ट्स पाणजू मास्टर्स एखाद्या साईडून आपण पाहतोय संघर्ष करतोय मुर्दाच्या अगेन्स्ट.
23 चेंडू अजून आहेत आणि 23 चेंडू मध्ये जवळजवळ 53 धावांची गरज आहे विजयासाठी पांडू संघाला. फुलटॉस आहे या ठिकाणी ऑन साईडला. फटका चांगला पाहायला मिळतोय. उसळी नक्कीच घेईल. अंदाज घेता आला नाहीये. चेंडू मात्र निघून जातोय. 1 बॉन्स सीमा रेषा पार. हा मिळेल चौकार. 4 पावडून खेळले, क्रीजच्या बाहेर खेळले, त्याच्यामुळे ती अपेक्षा होती की हा चेंडू थोडासा नो इशारा होईल. तसं काही होणार नाहीये. चेंडू गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 10 वरती. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ऑफ साईडला कव्हर केला. करार प्रहार आहे. चेंडू जाता बॉटला जवळ फील्ड केलं जाईल. भरत होते तिथे क्षेत्ररक्षक. चांगले क्षेत्ररक्षक झाले. सिफर कव्हरला 2 धावा चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 12. आता थोडासा वेग पकडतोय, स्पीड पकडतोय या क्षणाला टीम पांजू मास्टर. स्पीड पकडणं गरजेचं आहे कारण धाव फलक मोठा आहे आणि जवळपास रिक्वायर्ड 100 आपण पाहिलं तर 13च्या घरामध्ये जातोय रिक्वायर्ड 100. या गोष्टीकडे पांडू संघाला नक्कीच लक्ष द्यावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव तरी ते नक्कीच पूर्ण होते. थर्डमॅनच्या रिजन मध्ये चेंडू निघून जातोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रमोदनं. सिंगल, फक्त सिंगल मिळेल. धावा होत आहेत त्या 13. लक्ष गाठायचं आहे. खूप मोठं लक्ष आहे. जवळपास एकूण 60 धावा या फलकावर आहेत आणि हे लक्ष गाठायचं असेल तर इथून मात्र कुठेतरी एरियल रूटचा प्रवास हा पांडू संघाला करावा लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये 2 मोठे फटके, प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटके येणं आवश्यक आहेत. 6-4, 6-6, 4-4 असं काय येणं आवश्यक आहे. ऑफस्टंपच्या बाहेर होता. पंच बोलतात व्हाईट बॉलचा इशारा होतोय. एक अवांतर धाव धावफलकावरती ऍड होईल. धावफलका जाऊन पोहोचलाय तो इथून 14 धावा धावफलकावरती आहेत. योगेशचं षटक या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा आल्यात. चांगलं षटक म्हणजे पांडू संघासाठी पहिलं षटक जे प्रशांत हाताळलं त्याहून नक्कीच इथे मात्र त्या षटक क्रमांक 2 मध्ये पांडू संघ वेगळा इथे मात्र पकडतोय. इथे मात्र मिस्टर स्ट्रोक आहे. प्रशांत भोईर झेलच्या खाली येत आहेत आणि इथे मात्र पांडू संघाला आणखीन एक धक्का. मिस्टर जितेंद्र भोईर परतीच्या मार्गी गॉन. झटका जरा सा महसूस केला क्रॉस बॅट फटका जास्त डिस्टन्स नाही गाठू शकला. समोर प्रशांत होते आणि प्रशांत यांनी आरामात झेल टिपलाय आणि इथून 3रा गडी गमावलाय पांजू मास्टर्सच्या संघानं. धावा धावफलकावरती 14, 3 गडी बाद 14. या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले स्वतः कर्णधार तेजकुमार. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. ऑन साईडला चेंडू जातोय जबरदस्त डिपोन. क्षेत्ररक्षक येतील. अजेश पाटील पोहोचतील. चांगलं फिल्डिंग, तितकाच चांगली चेंडू फेक. 1 धाव शेवटच्या चेंडूवरती. या षटकामध्ये 10 धावा. 2 षटकांचा खेळ संपत असताना धावा धावफलकावरती 15. पाटला काय 59 धावांचा. याचा अर्थ आता उरल्यात 18 चेंडू आणि करायच्या त्या 44 धावा. 18 चेंडू आणि 44 धावा. मॅच रंगलाय. थोडासा रंग आणूया आणि एक गाणं ऐकूया. चव्वेचाळीस धावा करायच्या आहेत. रिक्वायर्ड 100 14.67 म्हणजे 15 धावा. नक्कीच म्हणू शकतो की 14 ते 15 धावा पर ओव्हरमध्ये तुम्हाला करावे लागतील. तेजकुमार राऊत नावाप्रमाणे ती कामगिरी करावी लागेल. तुकाराम सर इथून नावात तेज आहे, नावात तेज आहे आणि तेज खेळावं लागेल तेजकुमार राऊत यांना.
पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच लाईन सोडून जाणारा चेंडू. गोलंदाज आपण त्या ठिकाणी बघतोय कुंदनला आणि पहिला चेंडू मात्र अवांतर वाईट. चांगल्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला. काय वेगानं तुम्हाला खेळायचं आहे, धावा वेगानं करायचे आहेत. पाठलाग मोठा आहे. फुलटॉस बॉल, चेंडू बराच वर गेला हवेमध्ये, क्षेत्ररक्षकापासून दूर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हाना करताना 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. या 2 धावांनी धाफलका जाऊन पोहोचलाय तो धाफलकावरती. 18, 18, 16 चेंडूचा खेळ आहे आणि 16 चेंडूमध्ये इथे जर आपण पाहिलं तर 41 धावा अजूनही करायच्या आहेत. 1-2 मोठे फटके मॅच मध्ये येईल पांजू मास्टर, पण जशी पकड सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर मुर्दा फुलटॉस चेंडू, दुसरा चेंडू समोरच्या दिशेने चेंडू खेळला येते. लॉंगॉनच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. एकच धाव या चेंडूवरती निघेल. धाफलकावरती धावा झाल्या 2.2 षटकांचा खेळ. 19 धावा धाफलका, 40 धावा अजूनही करायच्या आहेत. 16 चेंडूचा खेळ आहे. आणि ज्याप्रमाणे म्हटलं ना तुकारामजी की 14 जवळपास त्याहून अधिक म्हणजे 15 म्हणजे तुम्हाला त्या हिशोबाने तुम्हाला खेळायचं आहे. नाहीये सुरेख चेंडू हाताळला गेला. अप्रतिम मोठा फटका खेळायचा होता, मात्र तो मोठा फटका येत नाहीये प्रमोदच्या बॅट मधून. आणखीन एक डॉट डिलिव्हरी. हा थोडासा रॉंग वन होता. चेंडू थोडासा आतमध्ये आला, चायनामन जसा असतो आई आतमध्ये आला होता. पण बायटा स्ट्रोक बिलकुल घुटना टेका था, लेकिन प्रणाम केले नाही, परिणाम साधायचा होता. चेंडू गेला सर स्क्वेअर बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. वेग वाढतोय आणि याच वेगाने खेळायचं आहे. 23 धावा फलकावर येत आहेत या ठिकाणी. थोडस बदल मुर्दा टीम देखील आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये करतोय या ठिकाणी. नक्कीच इथे आपण पाहिलं तर डीप लॉंग लेग हा खास करून घेतला जातोय. पूर्ण कल्पना आहे इथून आक्रमक खेळी नक्कीच पांडू संघ करणार आहे. ऑन साइडला प्रमोदच्या बॅटमधून आपण हा फटका बघतोय. वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने राजेश पाटील चेंडूला फील्ड करतायत. थ्रो पहा आपण, जबरदस्त थ्रो, वेगवान थ्रो. फक्त एकदा मिळेल. धावसंख्या 24. आतापर्यंत आपण खेळामध्ये पाहिलं तर राजेश पाडे यांचे 3-4 वेळा थ्रो पाहिजे बरोबर यष्ट्यांच्या जवळ. मागे नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला, स्ट्रायकर एंडला थ्रो केला, आत्ताही थ्रो केला. एक स्ट्रॉंग आर्म आहे, मजबूत खांदे आहेत आणि त्याच्यानं हा थ्रो केला जातोय. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 धावा धावफलकावरती, 13 चेंडू, 35 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या चेंडूवरचा एक फटका, एक स्ट्रोक. तेज कुमारच्या बॅट मध्ये स्ट्रोक. चेंडू गेला सरळ बॉन्ड लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार. षटकार. षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 30, पण शेवटच्या चेंडूवरचा षटकार मोमेंटमला शेप करण्यासाठी, मोमेंटमला बदलण्यासाठी किती फायदेशीर, किती परिणामकारक ठरणार आहे. कारण ज्या वेळेला 3 षटकांचा खेळ संपला होता, मुर्दा मास्टर होता 38 वरती. कंपॅरिझन जर आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला होता तेव्हा तो 38 वरती होता, आता 30 वरती आहे. आता सांगण्याचं तात्पर्य बघा, 30-38 सांगण्याचं तात्पर्य काय, शेवटच्या 2 षटकामध्ये मुर्दा मास्टरने केल्यात 20 धावा आणि आता तुम्हाला करायचे ते 29 धावा. 12 मध्ये त्यांनी 20 केल्या आणि 12 मध्ये 29 करायचे आहेत. कालचा एक मॅच पाहिलाय नारंगी आणि एनएक्सचा, 12-27चा मॅच, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला मॅच आपण पाहिलाय. आता 12 चेंडू मध्ये करायचे ते 29 पांजू मास्टरला. नक्कीच कारण मुर्दा संघाने देखील शेवटच्या 12 चेंडूमध्ये तितकी धावसंख्या बनवली होती. आणि कालचा मॅच कोण विसरणार, नारंगीच्या अगेन्स्ट गौतमची ती बॅटिंग, जबरदस्त गौतमने बॅटिंग केली होती आणि नक्कीच विन झाला होता नारंगी संघ, हे विसरता कामा नये. 12 चेंडू 29 धावा. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय प्रमोदला आहेत, मात्र यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर लाला माची. 12-29 जबरदस्त मॅच हा देखील पाहायला मिळेल. प्रकाश झोतामध्ये आपण हा मॅच पाहतोय. पांजू वर्सेस मुर्दा. हाफ ड्रॅगर होता, पंच वळतायत, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. पहिला चेंडू मात्र अवांतर.
वाईटचा इशारा पंचांचा. धाव संख्येमध्ये भर. 31 धावा फलकावर. 12-28. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. कालपासून आपण 12-5चा जास्त उल्लेख केलाय. शेवटची ट्रेन ती आहे ना. आता इथून 12-28 ची ट्रेन पकडायची आहे. आणि हा चेंडू गेला सरळ यशच्या हातामध्ये. वाईट बॉलचा इशारा होता. 12 चेंडू आणि 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि एकही सामना मागचा सामना एकतर्फी झालाय. पण कालचा दिवस आणि आजचा दिवस प्रत्येक सामना रंगलाय. प्रत्येक सामन्यामध्ये रंग वेगवेगळे दाखवलेत. आजच्या या आगरी कोळी मास्टर चषकामध्ये वेगवेगळे रंग आहेत. गॅपमध्ये चेंडू जातोय. राजेश पाटील वेगानं चेंडू परत पोहोचलाय. फिल्डिंग चांगली आहे. थ्रोही त्यांचा चांगला आहे. ज्याचा उल्लेख केला होता. स्ट्रॉंग आर्म, मजबूत खांदे आहेत आणि तेच आपण पाहिलंय. चांगली फिल्डिंग, तितकाच चांगला थ्रो, सिंगल रन आणि धापलकावरती धावा आहेत त्या 32. 11 चेंडू आणि 27 धावा. नक्कीच स्वतः कर्णधार आहेत आणि कर्णधार पदाची जबाबदारी ज्यावेळेस राजेशच्या खांद्यावर आली आहे त्यावेळेस नक्कीच एक ऊर्जा राजेशच्या या ठिकाणी पाहायला मिळते. त्यावेळेस बॅटची एज लागली गेली. संधी होती. संधी त्या ठिकाणी होती. तेजकुमार राऊत या ठिकाणी आपण पाहतात बॅटची एज. 1 धाव इथे मिळेल. 33 धावा फलकावर. 10 चेंडू आणि 26 धावांची गरज. मॅच मध्ये वापसी करायची असेल, मॅच मध्ये नक्कीच पुनरागमन करायचं असेल तर इथून मात्र 2 मोठे फटके, 1 किंवा 2 मोठे फटके तुकारामजी पाणजू संघाला खेळावेच लागतील. युटिलाइज करायचे आहेत. पुढच्या 10 चेंडूवरती तुम्ही कसं 2-3 चेंडूला युटिलाइज करता, कसं वापरता त्याच्यावरती बरंच आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. पॉईंटच्या डोक्यावर चेंडू केलाय. चेंडू चाललाय. बॉन्डला जवळ पाठलाग केला जातो. क्षेत्ररक्षक तिथून पोहोचलेत. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतील चेंडूची वरच्या बाहेर. चेंडू गेला बॉन्डलाच्या बाहेर. महत्वाच्या क्षणी आला. मच निडेड. हवासा वाटणारा चौकार. बिल्कुल हर एक तो पैसा ही चाहिए. प्यार चाहिए कि पैसा चाहिए. पिछले गेंद पे 4 चाहिए. 4चा चौकार इथून ठोकलाय. हर एक जन कहता है ना कि पैसा प्यार देख के नहीं होता है भरतराव जी. फिर हर एक के सपने में राजकुमारी क्यों आता है बाबा. साधा माणूस का येत नाहीत. कारण पैसा तिथे पण पाहिजे ना. आता खेळामध्ये पण पाहिजे तसा. 4 पाहिजे. 4 आलाय. 9 चेंडूचा खेळ आहे आणि 22 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. ऑनलाईन टीव्ही वरती आणि मॅच रंगलाय. आणि तुम्ही म्हटलं ना मच निडेड. खरोखरच ही ऊर्जा आणि ही संजीवनी देणारा चौकार पांजो टीमसाठी होता. 9-22. 37 धावा फलकावर. 9 चेंडू 22 धावा. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज. मागे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. महत्वपूर्ण विकेट. एक बहुमूल्य विकेट या ठिकाणी लाला माची मात्र प्राप्त करतोय मिस्टर प्रमोद भोईर. परतीच्या मार्गी गॉन. विकेट अशा वेळेला आला त्यावेळेला पाहिजे होता मुर्दा मास्टरला विकेट. लाला माची या चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर. तुम्ही ऑन साईडला. बॅटची फेस लवकर बंद झाली. तुम्ही ऑन साईडला खेळलं. फ्लिक करायचा प्रयत्न केला बॅटची फेस सोबत आणि पाठीमागे सुंदर झेल. काय झेल टिपलाय तिथून फ्लाइंग शिपच्या दिशेला. कारण प्रेशर होता. दडपण होता. चेंडू थोडासा गिरकी घेत होता. चेंडू फिरत जात होता आणि त्यावेळेला चांगला झेल टिपलाय. 8 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. 22 धावांची आवश्यकता आहे. जसं आपण चर्चा केली होती की 10-26चा मॅच होता. तुम्हाला 2 ते 3 चेंडू मोठे फटके खेळायचे आहेत आणि तिथून क्षेत्ररक्षण करणारा संघ मुर्दा मास्टर. इथून तुम्हाला 4 चेंडू चांगले हाताळायचे आहेत. किमान 4 चेंडू तुम्हाला चांगले हाताळायचे आहेत. राजा लालामाचे आहे पण सुहास आता आलाय दुसऱ्या बाजूला. तेजकुमार जे 11 वरती खेळतात. मुर्दा संघाला 4 चेंडू मात्र नक्की चांगल्या प्रकारे हाताळावे लागतील. त्याप्रमाणेच पांडू संघासाठी देखील हे 2 चेंडू तितकेच महत्वाचे असतील. 8-22. सुहास पाटील न्यू बॅटर या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वर. लाला टू सुहास. 8-22. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप. इथे मात्र वाईटचा इशारा तो पंचांचा. मात्र नक्कीच त्या ठिकाणी चुकी झाली होती तुकारामजी. चुकी झाली होती. कॉल नसताना देखील कुठेतरी चेंडूवर दुर्लक्ष करत मात्र या ठिकाणी मात्र प्रयत्न केला होता सिंगल काढण्याचा. चला फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. आता वाईट आहे नाही पाहण्याचा प्रयत्न केला जाईल.
बॅटच्या एज साठी रिव्ह्यू नाहीये, नाही नाही म्हणजे व्हाईट साठीच रिव्ह्यू आहे वाईट ना? साठीच फक्त रिव्ह्यू आहे. फक्त वाईट तुम्ही चेक करू शकता, बीमर चेक करू शकता, रनआउट चेक करू शकता आणि बाउंड्री लाईन, या 4 गोष्टी तुम्ही त्या DRS मधून चेक करू शकता. लक्षात ठेवा. इथून संधी होती ती संधी गमावली धावात करण्याची. 8 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. चला टाळ्यांचा गजर तर येऊ द्या. मॅच जबरदस्त रंगला. 8-21 मॅच रंगलाय, रंग आणलाय, चेंडू गेला बोंडल्याच्या, म्हणून म्हटलं होतं पांजू मास्टर टाळ्यांचा गजर येऊ द्या एकदा. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. सबने देखा सुहास पाटिल के बैट में से सिक्सर सबने देखा तुकाराम जी. सगळ्यांनी पाहिलं पण अजून मॅच नाही संपलाय. 7-15चा मॅच आहे. तुमच्या दिशेने येतोय. नक्कीच त्यासाठी म्हटलं होतं 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत या ठिकाणी. आणखी यावेळेस हा फटका आपण पाहतोय ऑन साइडला. एक धाव तर वेगानं पूर्ण केली. डबलचा कॉल. तेजकुमार राऊत काही आवश्यकता नव्हती या ठिकाणी, कुठेतरी थांबला गेला होता. दोन्ही खेळाडू नक्कीच महत्वपूर्ण पांजू संघाचे होते, मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. सर्वात मोठी चुकी तेजकुमार राऊत यांची. फलंदाज बाद. इथून आलाय. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ आहे. 14 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूचा खेळ आहे. 14 धावांची आवश्यकता आहे. म्हणून कालपासून आपण बघतोय. आता कंपॅरिझन बघा. भरत राऊत 4 ओव्हर संपल्या होत्या. मुर्दा मास्टर होता 43 वरती. पांजू मास्टर आहे 45 वरती. पहिल्यांदा पांजू मास्टर पुढे गेलाय. नक्कीच कंपॅरिझन आपण पाहू शकतोय. पांजू मास्टर्स मात्र ती जी लाईन होती ब्ल्यू लाईन ती थोडीशी ओलांडली आहे मुर्दा मास्टरची. इथून मात्र नक्कीच या ठिकाणी कॉलिंग तर व्यवस्थित नव्हती, कारण हा ना सुरू होतं. कुठेतरी तेजकुमार राऊत मध्ये थांबला होता, मात्र पुन्हा एकदा तेजकुमार राऊत शूट झाला. या कारणास्तव त्या ठिकाणी आपण पाहिलं तेजकुमार राऊत त्या ठिकाणी कमी पडला गेला. म्हणजे कॅल्क्युलेशन नव्हतं. बघा जसं तुम्ही उल्लेख केला, तेजकुमार असू दे किंवा सुहास होते, महत्वाचे खेळ होते. स्ट्राईक कोणाकडे जर राहिला असता तरी चाललं असतं. पण काल जसं नारंगीच्या बाबतीमध्ये घडलं ना तसं आहे. 12-12 नंतर थोडासा गोंधळ झाला आणि जसा जुचंदरचा संघ 5-3, 3-3, 2-2 मॅच नाही बनू शकला. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. हा मॅच अजूनही दोन्ही टीमसाठी आहे. 50-50 वाला मामला आहे. मुर्दा मास्टर, पांजू मास्टर आणि बरोबर मध्ये आहे ना थोडीशी वसईची खाडी आहे. म्हणजे पांजूचा गाव आणि मुर्दाचा गाव बरोबर मध्ये वसईची खाडी आहे. तर त्याच्यामध्ये खाडीमध्ये तुफान येणार. भरती ओटीची वेळ असते. कधी पाणी वर चढणार, कधी खाली उतरणार. म्हणून या मॅचला सुद्धा भरती ओटी आले. खाली गेलाय मॅच, वर आलाय मॅच टाईट झालाय. 50-50 वाला सामलाय. स्ट्रायकरला फलंदाज जयप्रकाश. गोलंदाजासाठी शेवटचा टाका देण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय नयन. नक्कीच मात्र त्या खाडीचा प्रभाव देखील चेक करावा लागेल. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला ना तुकारामजी की ओटी आहे की भरती आहे, त्या खाडीचा प्रवाह देखील चेक करावा लागेल. या ठिकाणी मात्र हा नक्कीच ऑफ साईडला चेंडू खेळला जातोय. 1 धाव. सुहासला स्ट्राईक त्या ठिकाणी रोटेट केली गेली. आता चेंडू शिल्लक आहे ते 5 आणि 5 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 13. नक्कीच जसा तुम्ही उल्लेख केला की खाडीमधला प्रवाह कसा आहे, कुठल्या दिशेनं पाणी वाहतं. म्हणजे आपण जाळं जरी टाकलं ना तरी जाळं प्रवाह ज्या बाजूला असतो ना त्याच्या उलट्या बाजूला नांगर टाकायचे असते, तरच मासा फसणार. आणि भरती ओटी झाली, चेंज झाली तर मग नांगर बदलायला लागतो. तसा या मॅच मध्ये जाळ्यामधला मासा निसटू नये म्हणून नांगर बदलायचा आहे या बाजूला. आणि एका बाजूला नांगर टाकून उभा आहे सुहास पाटील, आहे नांगर टाकून उभा. आणि त्याला रोखण्यासाठी नयन रेडी झाल्यात. नयन रेडी झाले. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर का मला कॅप्टनने राखून ठेवलंय, त्यांनाही दाखवायचं आहे मी स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट आहे. तर सुहासला दाखवायचं आहे मी हार्ड हिटर आहे. हार्ड हिटर आहे. चेंडू हवेत केलाय. शतक चेंडूच्या खाली 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 तिथून पोहोचले. झेल सुटलाय. 2 धावा यायला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. 2 धावांची धावलक धाव पोहोचता येतो. 48, 48, 4-11, 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. मौल्यवान विकेट. मी तर म्हणेल मौल्यवान विकेट. पांडू संघाची मौल्यवान विकेट होती आणि समोर नक्की शतरक्षक कोण होता लालामाची. मात्र त्या ठिकाणी कॅच होतोय ड्रॉप.
मात्र हा कॅच ड्रॉप झाला की ही मॅच मात्र हातातून निसटली. हा वेळ नक्कीच कळवेल. मात्र सुहासला संधी मिळते काय या संधीचं सोनं करणार का सुहास. 4-11 4 चेंडू 11 धावा. फुल टॉस. मी म्हटलं की नक्कीच या ठिकाणी मावलेवाणी विकेट होती आणि ती मावलेवाणी विकेट लाला माची यांच्या हातातून निसटली. बिल्कुल बिल्कुल बल्लेबाज कहता है मैं नहीं रुकेगा. गोलंदाज सांगतो मी नहीं थांबणार आहे. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा. रंग चढ़ला गेंद और बल्ले के बीच छिड़ी जंग. चढ़ा है क्रिकेट का रंग. रंग चढ़ला 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकरला फलंदाज. फुलटा चेंडू ऑफसाईड दिशेने चेंडू केला. गॅपमध्ये चेंडू चाललाय. कव्हरच्या दिशेने एक धाव या चेंडूवरती पूर्ण केलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील या चेंडूवरती पूर्ण केली जाते का. इथे आउट. ओ हो दिमाग के बत्ती को नहीं जलाए रखा है. पाय का कोण बाद झाले. रिव्ह्यू या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जात. ही विकेट कुणाची आहे या कारणास्तव या ठिकाणी रिव्ह्यू मात्र घेतला जाईल. थर्ड अंपायर प्लीज यायचंय आपण. कौन आउट कौन नॉट आउट कौन अंदर कौन बाहर. टेन्शन हृदयाची धडकणे वाढलेत. धक धक. चला मैदानाच्या आतमध्ये थोडीशी पाण्याची व्यवस्था करा. पाणी घेऊन जा. थांबायचा आहे. निर्णय यायचा आहे. जो निर्णय यायचा आहे तेच खास करून प्रकाश थांबायचा आहे. आपण निर्णय यायचा आहे. थर्ड अंपायर रेफर केलाय. प्लीज थर्ड अंपायर चेक करा या ठिकाणी. तिसरे पंच चला. तीसरे पंच थर्ड अंपायर आप जहा कहीं हो आप आइए. चला रिप्ले आपण बघतोय. दोन्ही खेळाडू आले आहेत बरोबर ज्यावेळेला समान पातळीवरती तिथून आले आहेत आणि बॉल लागलाय. जयप्रकाश बाद आहेत. जयप्रकाश बाद झाले आहेत कारण इथेही जर दिसते आपण क्लिअर बघू शकता. ज्यावेळेला यष्ट्यांना बॉल लागला तेव्हा त्या एंडला जयप्रकाश होते मागे. तर जयप्रकाश बाद झाल्यात. याचा अर्थ नवीन फलंदाज जाईल जो स्ट्रायकर एंडला तिथून जाईल. चला टेन्शन वाढलंय. आता डायबिटीज वाढला ब्लड प्रेशर वाढलं तर गोली खाऊ शकतो पण आता टेन्शन वाढलं तर काय गोली नाही. पण आता बघूया किसकी होगी हार किसकी जीत. थोडस सुनते संगीत ऐकूया आणि एक देऊया 2-4. नक्कीच संगीताची अत्यंत गरज आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. चला श्री. आणि मुर्दा मास्टरचे 2 याचा अर्थ आता कंपल्सरी 3 धावा. एक तीन दोन्ही बाजूने शोर सुरू आहे. मुर्द्याच्या डगआउट मधून देखील आवाज येतोय आणि पांडूच्या डगआउट मधून आवाज येतोय. 1-3 चा मॅच. आणि हा चौकार बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क
खाली ढोल तो कोई भी बजा सकता है, बजाने वाला भी चाहिए ना. अशा वेळेला चौकार कोणी मारू शकतं, पण चौकार मारणारा पाहिजे. हिरो ठरलाय, 4 मारलाय, इथून चौकार बॅटमधनं आलाय, म्हणून तो क्रुशियल मोमेंट होता जो धावाचा. आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार टोकून कालच्या दिवसाची आठवण केली. खरोखर क्रुशियल मोमेंट. आणि जिथे खास करून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला ना, त्यावेळेस कुठेतरी सिंगल थांबला असता तर नक्कीच टेन्शन वाढलं असतं पांडूचं. माझा सुहास रिप्ले आपण पाहू शकता कशा प्रकारे नक्कीच हा जवळपास पूर्णतः बाहेर निघाला होता. फुल टॉस आणि या चेंडूला मात्र ऑन साईडला पीक केला. जबरदस्त फटका सुहास पाटीलच्या बॅटमधून. चौकारानं मात्र या ठिकाणी नक्कीच विजयी संबंध. वॉट मॅच, क्लास, दर्जा उंचावणारी ही मॅच आहे. जरी मुर्दा संघ पराभूत झाला तरी मात्र पांडू संघाला त्यांनी देखील सहजासहजी विजय मिळवून दिला नव्हता. संघर्ष करावा लागला. त्या ठिकाणी पांडू संघाला जुबिलेशन आहे, हे आनंद आहे. पांडू मास्टरचा आनंद आता स्क्रीनवरती बघतोय आपण. आनंद आहे सुहासला का तिथून शाबासकी दिली जाते की वाह भाई वाह सुहास, वाह भाई वाह. काय बॅटिंग सुहास यांनी केलेले आहेत आणि या मॅचला जबरदस्त पद्धतीने आपल्या बाजूला